भाकरी पण झाली आहे आणि भाजी पण होत आली आहे। मेथी मी निवडून घेतली आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे, जेणेकरून त्यामध्ये जी माती असते ती निघून जाईल। भाजी आपण 10 मिनिटे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घेऊया। दहा मिनिटांनंतर आपण ही भाजी आता काढून घेऊया। आता भाजी आपण जाडसर कापून घेऊया। मेथीच्या भाजीसाठी या ठिकाणी मी 2 चमचे मूग डाळ भिजत घातली आहे। तर फोडणीसाठी तेल घेते, एक मध्यम आकाराचा कांदा टाकते, 5 ते 6 ठेचलेल्या लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या। कांदा लसूण मिरची नरम झाले तर आता त्यामध्ये मी हिंग टाकते, भिजवून घेतलेली मूग डाळ, चवीनुसार मीठ, भाजी आपण मंद गॅसवर ठेवूया आणि तोपर्यंत आपण ज्वारीची भाकरी करून घेऊया। भाजीच्या अंगचं पाणी सुकत आलंय। भाजी शिजण्यापुरतं मी गरम पाणी टाकते। भाजीतील पाणी आटत आलंय तर आता आपण ओलं खोबरं घालून घेऊया। तर आपली भाकरी पण झाली आहे आणि भाजी पण होत आली आहे। गरमागरम ज्वारीची भाकरी, गरमागरम मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी खायला तयार आहे।